कलियुगामध्येही श्री स्वामी समर्थ महाराजांचे चमत्कार अनुभवणारे भक्त असंख्य आहेत. श्रींच्या नामस्मरणाने आणि कृपेने आजही भक्तांच्या जीवनातील अडचणी दूर होत असल्याचे अनेक सत्य अनुभव कथांमध्ये दिसून येते. अशाच एका भक्ताची ही सत्यकथा आहे. पुण्यातील एका कुटुंबावर अचानक मोठे संकट आले. घरातील प्रमुख व्यक्तीचे व्यवसायात फार मोठे नुकसान झाले. कर्जाचे ओझे, बँकेचे हप्ते, घरखर्च आणि मुलांच्या शिक्षणाचा भार यामुळे संपूर्ण घरच चिंतेत होते. रात्रंदिवस केवळ चिंता, अश्रू आणि निराशा यांचाच डेरा होता. अशा वेळी एका परिचिताने त्यांना सांगितले, स्वामी समर्थ महाराजांचे नाव घ्या, त्यांच्या पायी शरण जा, मग संकट कितीही मोठे असो, ते मार्ग दाखवतात. घरातील स्त्रीने रोज सकाळ संध्याकाळ श्री स्वामी समर्थ या नामाचा जप सुरू केला. घरातील सर्वांनी गुरुचरित्र वाचनासही सुरुवात केली. थोड्याच दिवसांत घरातील वातावरण हलके फुलके होऊ लागले. जी माणसे कधी मदत करत नसत ती स्वतःहून मदतीला पुढे आली. व्यवसायासाठी लागणारे नवे संपर्क सहज उपलब्ध झाले. कर्ज फेडण्यासाठी योग्य तो मार्ग निघाला. एके दिवशी घरातील गृहस्थाला स्वप्नात दर्शन झाले. त्यांनी पाहिले की पांढऱ्या वस्त्रांतील एक तेजस्वी साधू त्यांच्या घराच्या दाराशी उभे आहेत आणि म्हणत आहेत, भिऊ नकोस, संकटे येतात पण माझा आधार आहे. सकाळी उठल्यावर त्यांनी चित्र बघितले तर तेच स्वरूप श्री स्वामी समर्थ महाराजांचे होते. त्या क्षणापासून त्यांच्या मनातील भीती नाहीशी झाली. हळूहळू सर्व अडचणी दूर होऊ लागल्या. व्यवसाय पुन्हा चालू लागला, मुलांचे शिक्षण निर्विघ्न झाले. ज्यांनी कधी आधार दिला नव्हता अशी माणसेही अचानक सहाय्य करायला पुढे आली. घरात पुन्हा शांतता, आनंद आणि समाधान पसरले. या कुटुंबाचा विश्वास दृढ झाला की कलियुगातही स्वामी समर्थ महाराज भक्तांचे रक्षण करतात. केवळ त्यांच्या नामस्मरणाने, श्रद्धेने आणि विश्वासाने अगदी अशक्य वाटणारी कामे सुद्धा शक्य होतात. स्वामी समर्थ महाराजांचे हे वचन आजही सत्य ठरते. भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. या कथेचा निष्कर्ष, कलियुगात माणूस कितीही अडचणीत असो, संकटात असो, पण जर त्याने स्वामी समर्थ महाराजांना शरण जाऊन त्यांचे नामस्मरण केले तर महाराज नक्कीच मदतीला धावून येतात. ही कथा त्या भक्त कुटुंबाचा जिवंत अनुभव सांगते की स्वामीच्या कृपेने अंधकारमय जीवन आनंदमय होते.